कोल्हापुरात सहलीसाठी आलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा। कोल्हापूर सहलीसाठी सोलापूर जिल्ह्यातील कुरनूर तालुका अक्कलकोट येथून कोल्हापुरात आलेल्या 9वी व 10वीतील 13 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। भोवळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। कुरनूर येथील नागनाथ विद्या विकास प्रशाळेतील 74 मुली कोल्हापूर रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळासह पर्यटन व देवदर्शनासाठी 4 दिवसापूर्वी सहलीवर आले होते। गुरुवारी रात्री त्यांना नानीज जिल्हा रत्नागिरी येथील मठात मुक्काम राहिला। सकाळी नाश्ता व जेवण करून ते कोल्हापुरात दाखल झाले। दिवसभर काही महत्त्वाच्या ठिकाणची पाहणी करून मुलांनी दुपारी 4 वाजता जेवण केले। एसटी मोडून पुढील प्रवासाला निघत असताना त्याही मुलांना उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला तर काहींना भोवळ येऊ लागली। शिक्षकांनी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले। सामाजिक कार्यकर्ते गणी आजरेकर, आरोग्यदूत बंटी सावंत यांच्यासह लक्ष्मीपुरी व CPR चौकातील पोलिसांनी मुलींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। उपचारानंतर सर्वच मुलींची प्रकृती स्थिर झाल्याने रात्री सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला। अचानक घडलेल्या घटनेमुळे मुली भेदरलेल्या अवस्थेत होत्या।